नीटच्या पेपरफुटीच्या प्रकरणाच्या तपासाच्या दरम्यान एक मोठी अपडेट मिळते आहे। नीट पेपरफुटीच्या प्रकरणी अखेर आरसीसी कोचिंग क्लासेसचे संचालक शिवराज मोटेगावकरला अटक झाली। काल रात्री 7:30 वाजता शिवराज मोटेगावकरला अटक करण्यात आली। मात्र आज सीबीआयने या अटकेची घोषणा केली आहे। दरम्यान काल शिवराज मोटेगावकरची सीबीआयने 11 तास कसून चौकशी केली। लातूर आणि पुणे इथल्या चौकशीच्या नंतर शिवराज मोटेगावकर याला अटक झाली आहे। मोटेगावकर यांच्या आरसीसी क्लासमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीची आणि तिच्या वडिलांची देखील सीबीआयकडून कसून चौकशी सुरू आहे। मोटेगावकर यांच्याकडून नीटचे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तरं ज्यांना मिळाल्याचा संशय आहे ते विद्यार्थी आणि पालकही सध्या सीबीआयच्या रडारवरती आहेत। तर शिवराज मोटेगावकर नेमके कोण आहेत, काय नेमका त्यांचा परिचय आपण बघूया। रेणापूर तालुक्यामधल्या शेतकरी कुटुंबामध्ये शिवराज मोटेगावकरचा जन्म झाला। नांदेडच्या स्वाराती विद्यापीठामधून रसायनशास्त्रामध्ये एमएससी। घरची गरिबी, मोठ्या बहिणीकडे वास्तव्य होतं। घरीच ट्युशन क्लास घेऊन त्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केलं। उमरगा आणि लातूरच्या कॉलेजांमध्ये तासिका तत्वावरती कामही केलंय। अध्यापनाच्या सोबत आधी फक्त रसायनशास्त्राचं कोचिंग करत होता। प्रतिसाद बघून सर्व विषय एकाच छताखाली असं म्हणत आरसीसी कोचिंग क्लासेसचा त्यांनी विस्तार केला। आरसीसी पॅटर्न विकसित करत अनेक शहरांमध्ये कोचिंगचं नेटवर्क पोहोचवलं। आक्रमक जाहिरात आणि ऑनलाईन मॉडेल यामुळे हा विस्तार वाढला। तर नीट परीक्षेमध्ये आरसीसीच्या गेस पेपरचे प्रश्न जुळायचे। लातूर, नांदेड, संभाजीनगर आणि पुण्यामध्ये आरसीसी पॅटर्नचा विस्तार झाला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।